प्रतिनिधी कालच्या पत्रकार परिषदेत हजर होते। राजू शेट्टी यांनी या संपूर्ण लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे, आपल्याला कल्पना आहे। काल दुपारी 3 वाजता राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, मकरंद आबा पाटील, दत्ता भरणे आणि भरत गोगावले या चौघांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्यामध्ये राजू शेट्टी साहेबांनी, विनायक राऊत साहेबांनी, भाई जगतापांनी सविस्तर भूमिका या बाबतीतली मांडलेली आहे। आणि ही जी भूमिका त्यांच्यासमोर मांडली त्यावर माननीय मंत्री महोदयांनी असं म्हटलं होतं की आज सकाळी 11 वाजेपर्यंत शासनाचा निर्णय आणि तो सकारात्मक होईल अशा प्रकारची एक भावना काल त्यांनी व्यक्त केली होती। तर तो निर्णय आज सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याला आम्ही कळवू, तोपर्यंत आपण आंदोलनाच्या बाबतीत काही करू नका। आणि राजू शेट्टींना त्यांनी खास विनंती अशी केली बावनकुळेंनी की तुम्ही कोल्हापूरला जाऊ नका, काहीतरी सकारात्मक घडेल म्हणजे तुम्हाला लोकांकडे ते अनाऊन्स करता येईल। 11 वाजता जी घोषणा होणं अपेक्षित होतं, आता 5 वाजलेले आहेत, त्यानंतर जवळपास 6 तास आता आम्ही सगळेजण थांबलेलो आहोत। आता यानंतर आंदोलनाच्या संबंधातली आमची भूमिका, सरकारचा आतापर्यंत आलेला न आलेला प्रतिसाद आणि प्रत्यक्षात सरकारने काहीही दमनकारी पावलं उचलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आंदोलनाच्या बद्दलची आमची असलेली ठाम भूमिका याबद्दल सुरुवातीला राजू शेट्टी साहेब बोलतील, त्यानंतर विनायक राऊत साहेब बोलतील। जवळजवळ 2.5 महिन्यापासून कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा ठेवून आंदोलन करतोय। अनेक मेळावे झाले, मोर्चा झाला, सिंधुदुर्गवर मोठा प्रचंड मोठा मोर्चा झाला। त्याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 तास रोखून धरला, तरी सुद्धा सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही। काही लोकप्रतिनिधींनी, ज्याच्यामध्ये सुनील प्रभू, भास्करराव जाधव साहेब, त्याचबरोबर भाई जगताप यांनी कोकणातल्या शेतकऱ्यांची बाजू घेऊन सभागृहामध्ये मुद्दे अनेक उपस्थित केले। त्यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की अधिवेशन संपण्यापूर्वी आम्ही मदत जाहीर करू, परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसली गेली। हेक्टरी 22,000 रुपये आंब्याला आणि काजूला तर वाऱ्यावर सोडलं। कोकणातला शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा का व्यक्त करतो? त्याचं कारण यावर्षी जी काही फळधारणा झालेली नाही आंबा आणि काजू या दोन्ही पिकांना, त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे वातावरणामध्ये झालेला बदल। आणि हा बदल, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा काही दोष नसताना जवळपास 15 ते 18% उत्पादन आलं, म्हणजेच 75 ते 80% उत्पादन कमी झालं। आणि या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? 1 नोव्हेंबरला पाऊस थांबला आणि थंडी सुरू झाली। रात्रीचं तापमान 12-13 पर्यंत, 13-14 पर्यंत असायचं आणि दिवसाचं तापमान 35-36 पर्यंत असायचं। पण रात्रीच्या दिवसाच्या तापमानामध्ये 20 डिग्रीचा जो फरक पडायचा, त्यामुळं पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये धुकं पडायचं आणि धुक्याच्या दबामुळं नेमका त्याच काळामध्ये जो भार आलेला होता काजूला आणि आंब्याला, मोर, तो सगळा त्याला करपून गेला, त्याच्यावर व्हायरस आला आणि ते कुठल्याही औषधानं कंट्रोल झालं नाही। 8-9 हजार रुपये लिटरचा औषध खरेदी करून सुद्धा ते कंट्रोल झालं नाही। औषध कंपन्यांनी फक्त पैसाच कमावला। म्हणजे क्लायमॅटिक चेंजेसमुळे ह्या सगळ्या घटना घडल्या, त्यात शेतकऱ्याचा काही दोष नसताना खरं तर राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलायला पाहिजे होती। विमा कंपन्यांना बोलावून ज्यांनी विमा उतरवलेला आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळपास 35,000 हेक्टर ही विमा संरक्षित क्षेत्र आहे। विमा कंपन्यांना सांगायला पाहिजे होतं त्या शेतकऱ्यांना केवळ 10 ते 15% फलधारणा झालेल्या आहेत, त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, परंतु विमा कंपन्या काहीच प्रतिक्रिया व्यक्त करायला तयार नाहीत।
ज्यांनी विमा उतरवलेला नाही त्यांना हेक्टरी 22,000 रुपये, म्हणजे साधारणपणे एका हेक्टरमध्ये आंब्याची 100 कलमं बसतात. म्हणजे एका कलमाला, एका झाडाला केवळ 220 रुपये. आता परिस्थिती अशी आहे की निर्यात होणारा आंबा 500 रुपयापेक्षा जास्त एका आंब्याची किंमत असते. म्हणजे एका आंब्याची सुद्धा किंमत एका झाडाला मिळत नसेल तर ही चेष्टा नाही का? ही काय वर्षाचं नाही, पहिल्यांदा 50 वर्षामध्ये पहिल्यांदा कोकणातला शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करत असताना अशा प्रकारची चेष्टा केली गेली. म्हणून शेतकऱ्यांनी ती मदत घ्यायला नकार दिला. त्याचेही अजून पंचनामा झाले नाहीत. गेला 1 महिना झाला पंचनामे चालू आहेत असं सरकार सांगतंय, पण केवळ 33 ते 34% पंचनामे झालेले आहेत. आणि कालच्या बैठकीमध्ये कोकण विभागीय आयुक्तांनी सांगितलं की पुढच्या 10 दिवसामध्ये सगळे पंचनामे आम्ही पूर्ण करणार आहोत. 1 महिन्यामध्ये जर यांना केवळ 30-32% पंचनामे करता आले तर उरलेल्या 10 दिवसामध्ये 65% पंचनामे कसं करणार आहेत मला माहिती नाही. आणि सरकारमार्फत आम्हाला सांगण्यात आलं की तुमची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करणारा निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेणार आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करू आणि आमचा निर्णय कळवू. तुम्ही फक्त 11 वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या. आम्ही त्याला होकार दिला. ठीक आहे, आंदोलन करण्याची आम्हाला काही हौस नाही. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण ही काय एका कुठल्या संघटनेचं आंदोलन नाही आहे. आंबा काजू बागायतदार संघाचं आंदोलन आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये सगळे सहभागी झालेलो आहोत. याचं कारण नैतिक जबाबदारी आहे आमची सगळ्यांची की कोकणातला शेतकरी पहिल्यांदा काहीतरी मागतोय, रस्त्यावर उतरतोय म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागे उभं राहणं ही आमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून आम्ही उभा राहिलो. आता दीपक पवार साहेब मराठी अभ्यास केंद्र चालवतात, मराठी माणसाचे प्रश्न ते मांडत असतात. पण त्यांनाही असं वाटलं की या मुंबईतला मूळ मराठी माणूस हा कोकणातला आहे आणि तो अडचणीत आहे म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. अशी भूमिका घेऊन अनेक सामाजिक संघटना सुद्धा याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांनी कोकणी माणसाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. परंतु सरकारला केवळ चर्चेचं नाटक करून वेळ मारून न्यायचा होता आणि उद्याचं होणारं जे आंदोलन आहे त्या आंदोलनातली हवा काढून घ्यायचा किंवा संभ्रम निर्माण करायचा हाच हेतू बहुतेक सरकारच्या मनामध्ये असावा. परंतु आम्ही बेसावध नव्हतो. आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. गावागावातली माणसं मुंबईच्या दिशेनं यायला निघालेले आहेत. उद्या 3 वाजता गिरगाव चौपाटीवर आम्ही सगळेजण एकत्रित होऊ. त्याच्यामध्ये आम्ही सगळे नेते मंडळी असणार. पोलिसांनी वारंवार आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही. आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं आम्ही आंदोलन करणार, तुम्हाला जे काही करायचे ते करू शकताय, परंतु जागा बदलणार नाही, आझाद मैदानामध्ये जाणार नाही, दुसरीकडे कुठं मोर्चा काढणार नाही. आमचा मोर्चा गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थान हेच असणार आहे. आणि हा कैफियत मोर्चा आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांची कैफियत घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, सवड नाही त्यांच्यासाठी निर्णय घेण्यासाठी. NDRF मध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत, परंतु राज्य सरकारचा अद्याप प्रस्ताव सुद्धा गेलेला नाही. मी स्वतः दिल्लीला जाऊन NDRFच्या कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केली. मी विनंती केली की एक पथक पाठवा कोकणामध्ये, आंबा काजूचं सर्वेक्षण करा. त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखे लोक आम्हाला विनंती केली, तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती बरोबर आहे, आम्ही वृत्तपत्रातून वाचलेलं आहे. परंतु जोपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे आम्हाला कळवलं जात नाही तोपर्यंत केंद्राचं पथक तिकडं येऊ शकत नाही. पण हजारो कोटी रुपये जे NDRF मध्ये पडून आहेत त्याच्यावर आमचा हक्क आहे. नैसर्गिक वातावरणामुळं हे नुकसान झालेलं आहे म्हटल्यानंतर मग ते पैसे मागायचे नाहीत का? कारण शेवटी ग्लोबल वॉर्मिंगचे हे सगळे साईड इफेक्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. त्यामुळे आमची अशी मागणी होती की केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं, विमा कंपन्यांनी सगळ्यांनी मिळून आंब्याला हेक्टरी 5 लाख रुपये म्हणजे एका कलमाला 5,000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये ही मदत द्यावी. आणि ही अतिशय रास्त आहे. कारण जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातली जी कृषी कमिटी असते ज्याच्यामध्ये नाबार्डचा एक प्रतिनिधी असतो, जिल्हाधिकारी असतात, बँकांचे प्रतिनिधी असतात, आणि काही शेतकरी असतात, या सगळ्यांनी मिळून एका पिकासाठी किती कर्ज दिलं पाहिजे
हे धोरण ठरवत असतात. ते कृषी कर्ज जर काय हेक्टरी 2.5 लाख रुपये दिलं जात असेल तर याचा अर्थ उत्पादन खर्च वर्षाचा 2.5 लाख रुपये आहे. आम्ही तर त्याच्या दुप्पट, कारण आमचं नुकसान झालेलं आहे. 5 लाख रुपये म्हणून 5 लाख रुपये मागतोय. आम्ही अवास्तव काहीही मागितलेलं नाही. हेक्टरी 2.5 लाख रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेनं दिलेत. आता सुशांत नाईक या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत, ते सांगतील. बाळमाने साहेब तर आंबा बागायतदार संघाचं नेतृत्वच करतायत. तेव्हा या मंडळींना, हे जाणकार मंडळी त्याच्यामधले आहेत. आम्ही काही अवास्तव मागितलेलं नाही, परंतु सरकार जाणीवपूर्वक, कोकणातला शेतकरी आक्रमक नाही, कोकणातला शेतकऱ्यानं कधी त्यांना उपद्रव दिलेला नाही. महाराष्ट्रातल्या इतर भागातले शेतकरी जसं रस्त्यावर उतरतात, शेतकऱ्याला विटीस धरतात, सरकारची अडवणूक करतात, विशेषतः ऊस उत्पादक शेतकरी जसं आक्रमक होतात, तसं कोकणातला शेतकरी आक्रमक होत नाही. हा त्याचा दोष नाही आहे. आणि म्हणून जर त्याला बेदखल केलं जात असेल तर आम्ही उर्वरित महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सुद्धा त्याच्या पाठीमागे खंबीरपणानं राहू. कारण याच कोकणातल्या माणसांनी आम्हाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्याच्या चळवळीचा उगम कोकणातनं झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा उगम कोकणातनं झाला. वैचारिक अधिष्ठान नेहमीच कोकणच्या लोकांनी आम्हाला दिलं. तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे उद्याचा मोर्चा होणार म्हणजे होणार. पोलिसांनी दडपशाही करो, जनरल डायरची भूमिका घेऊ, काही व्हावं, उद्याचा मोर्चा हा होणार. ही काळ्या दगडावरची रेख आहे. सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र. कोकणातील खास करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या चारही जिल्ह्यातील जिल्हावासियांचं जीवनमान केवळ आणि केवळ आंबा आणि काजू ह्या 2 उत्पादनावर त्यांचा चरितार्थ चालत असतो. त्यांचं पूर्ण जीवन आंबा आणि काजू ह्या 2 नगदी पिकावर अवलंबून असतं. इतर कोणतंही पीक ह्या कोकणाच्या भूमीवर येत नाहीये. खास करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जे संपूर्ण ह्या कोकणातल्या 5 जिल्ह्यामध्ये 1 लाख हेक्टरच्या आसपास जमीन ही आंबा आणि काजू लागवडीने व्याप्त झालेली आहे. आणि पूर्णपणे कोकणवासीय ह्या वर्षातल्या एका 2 ते 3 महिन्याच्या नगदी पिकावर आपला पूर्ण चरितार्थ चालवत असतात. परंतु दुर्दैवाने मागच्या 3 वर्षापासून कोकणमध्ये येणाऱ्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत, सातत्याने नैसर्गिक आपत्ती ज्या येतात, त्या आपत्तीमुळे कोकणवासीय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. ज्या वेळेला तोक्ते वादळ आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं, फयान आलं, त्या तोक्ते वादळाच्या वेळेला सुदैवाने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब होते. त्यांनी प्रत्यक्ष कोकणला भेट दिल्यानंतर त्यांनी कोकणवासियांच्या मदतीसाठी SDRF NDRFच्या पलीकडे जाऊन त्यांनी मदत केली होती. आत्ताचं सरकार मात्र दुर्दैवाने मला या सरकारचा धिक्कार करावा असं वाटतो. खास करून ह्या